आपण सामाजिक वनीकरण परिक्षेत्र देवळा येथे आलेलो आहोत. आपण नाशिक जिल्ह्यामध्ये येणारं हे एक आमचं वनीकरणाचं ऑफिस आहे, रोपवाटिका आहे. यामध्ये पाहू शकतात विविध प्रकारचे झाडं आपल्याला दिसायला भेटतील. हे महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग नाशिक, याच्यामध्ये पूर्ण योजनेचं नाव, त्याच्यानंतर अंदाजपत्रक त्यांनी इथे दाखवलेलं आहे. इथे एक सुरक्षा रक्षक राहण्यासाठी त्यांची व्यवस्था, विभिन्न प्रकारचे आंब्याचे झाडं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोपं या रोपवाटिकेत आपल्याला दिसतील. हे आहे चिंचाचं झाड, हे आहे छोटं झाड जांभूळ ह्या वनस्पतीचं. त्यानंतर मित्रांनो, मला हे तर माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कॉमेंट करा. जांभूळ छोटे झाड, हे जांभूळ मोठे झाड, हे शिसम म्हणतात त्याला, शिसे म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये, आमच्या विभागामध्ये. तुमच्या भाषेत काय म्हणत असेल या वनस्पतीला ते सांगा. हे आहेत बांबूचे झाडं, वेळूचे झाडं पण म्हणतात. त्याच्यानंतर हे झाड आहेत. तुम्हाला कोणाला ह्या झाडांसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. एक अर्ज द्यायचा, ते अर्ज भरून तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर देतील, म्हणजे एक पावती देतील. त्या पावतीच्यानुसार मग ते वरती कळवलं जातं की त्यांना अशा व्यक्तीची या झाडांची इतकी मागणी आहे. आम्ही मागणी केली बांबूंच्या झाडाची अटल बांबू योजनेअंतर्गत. तर हे झाड आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटतील. हे छोटे छोटे झाडं इथे आंब्याचे आहेत, त्याच्यानंतर पिंपळाचे, उंबरचं झाड, त्यानंतर इथे पण पिंपळाचे झाडं, अशोकाचे झाडं, हे पहा चिंचाचं झाड. या रोपे वाटिकेमध्ये हे पपईचं एवढं मोठं वृक्ष, त्याच्यानंतर पेरू, इथे हे त्यांनी झाडं लावले, बदामाचे लावलेले. त्याच्यानंतर इथे ह्या बेड्समध्ये ते रोप बनवतात, त्यांचे ट्रे, रोप बनवण्याचे साधनं, त्यानंतर हे पाईप पाणी देण्याचं साधन, त्यानंतर हे निंबाचे झाड. त्यानंतर येथे पाण्याची व्यवस्थेसाठी मोठी टाकी, आणि त्यानंतर इथं एक सोलर पॅनल आहेत, ज्याच्याने ज्यावेळी जर लाईट नसेल, पॉवर नसेल, तर त्यावेळी आपण या झाडांना पाणी देऊ शकतो. आता याच्यामध्ये हे झाड आहे, आम्ही ह्याच प्रकारचं आता इथे असलेले फक्त मानवेलचेच बांबू आहेत. हे मानवेलचे बांबू असे असतात, हे असे असतात मानवेलचे. त्यानंतर इथे हे झाड पाहिलं असेल मित्रांनो, हे आहे खजुराचं झाड. कमीत कमी हे अंदाज सांगतो मी 5-6 वर्षाचं झाड असेल. आणि खूप उंच पपईचे झाड वाढले, जितकं मोठं पोल आहे तितकं मोठं तर पपईचं झाडच आहे. आणि तिथे खाली पण अजून त्यांचे रोपं आहेत, तिथून आपण हे रोपं वाहू शकतो.